प्रकृति जगत की कर्त्री धर्त्री और हर्त्री है। प्रकृति, प्रकृती कसा शब्द आहे? स्त्रीलिंग. मग मती ही, प्रकृती ही. जगत, जगत कसा शब्द आहे? तकारांत नपुंसकलिंग, जगत. कर्त्री, संस्कृत आणि हिंदी समान, कर्त्री. हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाहीये, माहिती ना तुम्हाला? हो ती हो. फक्त हो. ऑफिशियल राष्ट्रीय. लँग्वेज आहे. नॅशनल लँग्वेज नाही, फक्त ऑफिशियल लँग्वेज आहे ती. हिंदी कोणाचीच मातृभाषा नाहीये. आपली मराठी, कर्नाटकवाल्यांची कन्नडा, केरळवाल्यांची मल्याळम, तमिळवाल्यांची हम्म. तमिळ, ओडिसावाल्यांची हम्म. ओडिया, बंगालवाल्यांची ती आहे. बेंगॉली, महाराष्ट्र मराठी, हम्म. युपीची हम्म. वेगळी, ब्रज, हे पण हिंदी कोणाची भाषा नाहीये. सर ऑफिशियल लँग्वेज हिंदी. हिंदी म्लेंछांची भाषा आहे. अच्छा. आक्रांत, आपल्यावर जे आक्रांत होते त्यांची भाषा आहे. पण आता ठीक आहे. काँग्रेस की जय हो. हरत्री च, न हरत्री च अस्ति. प्रकृती कर्त्री धर्त्री हर्त्री च अस्ति. ही सगळी विशेषण आहेत, त्याच्यामुळे बहुवचनामध्ये होण्याचा काही संबंध नाही. कवयित्री कविता रचयती, रचा करती है. करती है, रचते है ना. कवयित्री कवयित्री कविता कवितां रचयति रचयती. रचयति कवयित्री हे काय झालं आता? कवी स्त्री कवयित्री हा, कवी कवयित्री. मेरी माता, मम माता. आता पत्नी, मी बहन मामी. भगिनी, मामी, मातुलानी. मातुलानी. तुलानी, दादी, दादी, पितामही. माता पितामही ते नानी म्हणतात त्याला, हिंदी लोकांचे हम्म. वेगळे. नानी, मातामही दादी, मातुलानी. आता मातुलानी. मातामही. नानी, मातामही नानी च. आजकल, या. आजकल यहाँ पर ही है. आजकल साठी काय बघितलं होतं आपण? अच्छा. बघितलं होतं हो आपण आजकाल. आजकाल तो हा, देवा. आतुरच बोलू शकतो. नाही बघ, अधुना अजून म्हणजे आता. आजकाल प्रायः पण नाही. यहाँ पर ही है, अत्र एव. व अत्र एव सन्ति ना. आजकाल बघितलेलं हो आपण आजकाल सेपरेटली. असो. सुंदर कुमारी, किशोरी, तरुणी स्त्रियों का सौंदर्य किसके मन को नहीं हरता? हम्म. तर वाक्य होणार आहे. सुंदर कुमारी किशोरी तरुणी. हा, सुंदरी नदी, सुंदर्याः कुमार्याः. सुंदर तरुणींचं मूळ वाक्य काय आहे? कस्य मनः न हरती. कोणाचं मन हरण करत नाही? सुंदर कौमार्याः सौंदर्यम, सौंदर्यम. सुंदर्याः कुमार्याः सौंदर्यम कस्य मनः न हरति. हम्म. मग कुमार सुंदरी, पुढे तरुण स्त्रिया, तरुण्याः
स्त्रियः वेगळा चालतो स्त्री शब्द. कस स्त्रियः सौंदर्यं कस्य मनः न हरति. ओ स्त्रीणाम तरुणीनाम बघा कळते का. आणि स्त्रीणाम एकदा स्त्री शब्द बघूया चालतो वेगळा तो. स्त्री बघा स्त्री स्त्रीणाम बरोबर आहे. स्त्री स्त्रियौ स्त्रियः असं चालतो. स्त्रीणाम बरोबर आहे. हा सुंदर्याः कुमार्याः तरुणीनाम म्हणजे सुंदर स्त्रियों का म्हटले म्हणून आपण त्याचं काय केलं तरुणीनाम. नो 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 येस तरुणीनाम स्त्रीणाम. आणि किशोरी किशोरी नद्याः समजतंय का काय चाललंय. थोडं हो. समजतं सोपे हा होऊन जाते थोडं. किशोर्याः नद्याः किशोर्याः अच्छा. सौंदर्यम म्हणजे सुंदर मुलीचं सुंदर म्हणजे कुमारी म्हणजे लग्न न झालेली. कुमारी हा कुमारी किशोरी म्हणजे किशोर वय. तरुणांच्या आधीचं वय. हं. आणि तरुणी तरुण. स्त्रीणाम सौंदर्यम पुढे लेच वाक्य हे होतं ते. तर इथं इदानीम शब्द येईल का? अधुना अत्र एव संतीला. अत्र म्हणजे आता सॉरी अत्र म्हणजे इदानीम म्हणजे आता. कुठे येईल तो शब्द. वरती 14वा काल माता काल मंच. म्हणजे आजकाल दिला आजकाल. आजकाल दिलेलं आहे आता नाही. इदानीम पण चालेल अधुनाला. इदानीम सबस्टिट्यूशन आहे पर्यायवाची. वन में वने कांतारे वने मृग मृगी के साथ. वाव श्लोक आहे हा. मृगः मृगी मृग्या नद्या सह समानशील व्यसनेषु सख्यम असा श्लोक आहे. ज्यांच्या सवयी समान असतात आणि ज्यांचा स्वभाव समान असतो त्यांचं कायम सख्य असतं. व्यसन शब्दाचा अर्थ सवयी असा आहे. समानशील व्यसनेषु सख्यम असं खूप फेमस प्रोवर्ब म्हणजे ओळ आहे छोटीशी एक. सिंह सिंही के साथ सिंह सिंह्या. ओ सिंहिनी आहे ना हो. बरोबर ना हम्म. सिंहिनी. सि- नो सिंही आहे. सिंही या ही. हम्म. नंतर व्याघ्र 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 वॅगरी. व्याघ्र्या व्याघ्र वॅगऱ्या. व्याघ्र्यासह भ्रमंती. हम्म 17 इंद्राणी भवानी आचार्याने आज सदा पूज्य है. वाह छोटा पूज्य आणि पूज्य किती मोठा फरक आहे. आमचे गुरुजी म्हणायचे आमचे गुरु सगळे काय आहेत पूज्य आहेत आणि आम्ही काय आहेत सगळे पूज्य आहेत. शून्य आहोत आम्ही. इंद्राणी भवानी आचार्यानी आणि आचार्य. ओ थांबा काहीतरी चुकलं माझं. आचार्यानी आचार्याची स्त्री आणि आचार्या प्रिन्सिपल. मी मगाशी दोघांना पण प्रिन्सिपल म्हटलो. आचार्यानी जसं मास्तरचं मास्तरीन बाई तसं आचार्याचं आचार्यानी स्त्री.
आचार्या बघा तिला पण पूज्य का च सदा पूज्याः सन् जा अगदी इंद्राणी भवानी आचार्य आणि आचार्याच्या सदा पूज्याः सन्ति 18 विदुषी स्त्री रानी और गुरु पत्नी के साथ आ रही है विदुषी स्त्री विदुषी स्त्री राणी राणी शब्द राज्ञी मग राजनी रागनी नद्या राज्ञा राज्ञा गुरुपत्नी रा- गुरु गुरुपत्न्या सर राज्ञा नद्याला विसर्ग आहे का गुरुपत्नी हा काय म्हटले काय नदी म्हटले नद्याला विसर्ग आहे ना अनेक नाहीये नदी एकच आहे नद्या नाही ते हा का नदी नद्यो नद्य पण इथे एकच आहे ना हा बरोबर बरोबर इथं अनेक थोडी आहेत अनेक राण्यांसोबत नाही येस विदुषी स्त्री राणी और गुरुपत्नी के साथ आ रही है नाही कळलं हाँ अनेक राण्या नाहीच तिथे हम्म हम्म, हम्म एकाच राणीवर हा एकच राणी म्हणून एकच आहे. राज्ञा नदी नद्या पण ते यायला नाही पाहिजे राज्ञा यायला पाहिजे ना जोडात नद्या ऐका या नदी नदी बरोबर एकच हा नद्या या आला का नाही तसा राज्ञी हम्म. शब्द आहे राज्ञा हम्म. नदीचं काय होतं शेवटचा ई जातो आणि द ला य लागतो या नद्या हम्म. तसं इथे राज्ञा रागनी ईचा य होती उच्चाराकडे जाऊ नका आपण तेवढं स्पष्ट उच्चार नाही करत आहे जसा पाहिजे तसा राज्ञा तुमचं म्हणे राज्ञा राज्ञा हा. या तिथं आलाच पाहिजे रागनी न्या गोपियां कृष्ण के साथ खेल रही है अय्यो पिया गोपिका खेल रही हैं कृष्ण कृष्ण गोपिका कृष्णेन सह सह खेलते खेल क्रीडन्ति क्रीडंती खेलंती चालेल. लास्ट वाव चला 20 हसती हुई कुमारी शत्रु प्रत्यय हसणारी हसंती कुमारी हसणारी हसनारी कुमारी ने सामने आती हुई नववधु को देखा हसंती कुमारी हसंती कुमारी सामने से अग्रतः समोर आगच्छन्तीं नववधूम अपश्यत काय शेवटचं वाक्य नववधू कर्म आहे म्हणून नववधूम आगच्छन्ती शत्रुप्रत्यय म्हणून त्याची पण द्वितीय विभक्ती झाली हसंती कुमारी अग्रतः समोरून पुरतः पुरह समोरून येणाऱ्या नववधूस पाहती झाली नववधूस पाहिलं अशा प्रकारे या ठिकाणी आपलं मोठा यज्ञ वर्ष थांबत आहे संपलेला आहे ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते आपण शिकलेलं जे काही संस्कृत आहे ते आपल्या डोक्यात जावं सगळ्यांच्या राहावं आणि आपण ते दुसऱ्यांना शिकवावं आपण त्याचा प्रचार करावा आपण आपली संस्कृत टिकवावं संस्कृत बोलावं
आपल्याला थोडंफार शास्त्र समजावं हीच प्रार्थना करतो. आता आपण थोडस बोलूया म्हणजे हे सगळं रेकॉर्डिंग राहील आपलं. हो चालेल. समजणं महत्वाचं आहे, शिकवायचं किंवा नाही ते तर नाही, नंतरचा भाग. प्रॅक्टिस शिकवायचं आपल्याला समजलं तर आपण शिकवत नाही. शिकवायचं कारण एकच की आपण ते उघडू कोणाला शिकवायचं म्हटल्यावर. हम्म, बरोबर. शिकवताना, अरे 12 झालेत का? शिकवताना आपण जेवढ्या बारकाईने बघतो त्याच्याकडे तेवढं आपण स्वतः शिकताना नाही बघत. म्हणून हो, शिकवायचं शिकवण्यासाठी नाही तर आपली चांगली तयारी करण्यासाठी शिकवायचं. पण मजा ते आली मला खरं आहे. शिकवायला पण मजा आली आणि शिकायला पण मजा आली. मला पण बऱ्याच गोष्टी कळल्या शिकवत असताना. शेवटचे पाठ मी आतापर्यंत 20 पाठापर्यंत शिकवलेलं आहे. बऱ्याच जणांना शिकवलेलं आहे 20 पर्यंत, 20-22. पण एवढे 60 कधी संपले नाहीत. फक्त आपण आता शब्द पाठ केले ना आपल्याला हम्म. खूप चांगलं येईल. शब्द पाठ झाले पाहिजेत तर चांगलं येईल आपल्याला. शब्द शब्द संधी हे जर झालं ना व्यवस्थित तर संधी, मग सोपं समास, अवघड नाही. प्रत्यय, 4-5च गोष्टी आहेत म्हणजे 4-5 मुद्दे आहेत. ते तुम्हाला पूर्ण संस्कृत आणून शकतात पूर्ण. बरोबर. मग उद्यापासून आपण रिव्हिजन करूया. कारक, शब्द, संधी, प्रत्यय, समास, 5च गोष्टी. फक्त त्याचा ब्रॉड व्ह्यू म्हणजे या पुस्तकामध्ये काय काय सांगितलेलं आहे तेवढंच. परत काही उपपद ते आपण पाहूयात. सुरुवातीला उपपद आले. चतुर्थी कधी होते, नमः, स्वस्ती, स्वाहा, स्वधा. सप्तमी कधी होते, या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. आणि काय 4-5च गोष्टी आहेत. कारक म्हणजे शब्द, धातू, संधी, प्रत्यय, समास. एवढं झालं की आपल्याला बऱ्यापैकी नॉलेज आहे संस्कृतचं. जे एवढं मोठं पुस्तक वाचल्यानंतर कळेल ते आपल्याला एवढ्याशा पुस्तकाने दिलेलं आहे. आपण या पुस्तकाचे पण खरोखर धन्यवाद आभार मानतो. मानतो. हे पुस्तक होतं ते. हा हे हो, खूपच. माझ्याकडे हे आहे. हा हे नवीन एडिशन आहे. हे जुनं आहे 2 वर्षापूर्वीच. अच्छा. अच्छा. माझ्याकडे सरांकडचं जे आहे ते आहे. हा पण हे खूपच सुंदर पुस्तक आहे म्हणजे मेहनत घेतलेली आहे. चतुर्थी विभक्तीचे हम्म. सगळे एकत्र आणले, पंचमीचे सगळे एकत्र आणले, असं ते शब्द वाक्य बनवले. खूप मेहनत घेतलेली. तर या ठिकाणी आपण थांबूया. उद्या भेटूया. रिव्हिजन 1 वीक रिव्हिजन करूया आपण जेणेकरून चालेल. तुम्हाला कळेल सगळं काय. हम्म रिव्हिजन करण्यासाठी आधीचं थोडंफार लक्षात असलं पाहिजे. नसलं तरी श्रवण करा. त्याच्यामध्ये डाऊट असतील तर ते विचारा. चालेल. या ठिकाणी आपण थांबूया. चालेल. शांती 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 ही